मित्रांनो, वेलकम टू दिस न्यू व्लॉग. वेलकम. समीर चौगुले बरोबर शूट करून करून ते सवय लागलेली आहे. बट आज इकडचा पुण्यातला माझा लास्टचा दिवस आहे शूट करायचा. त्यानंतर सगळं शेड्यूल जे आहे ते मुंबईला आहे. आणि मग अरे बापरे, 1 मिनिट थांबा. पुण्यात जी गाडी चालवायची लोकांची एक वेगळ्याच लेवलला लोक गाडी चालवतात. ट्रेनिंग वेगळी घ्यायला पाहिजे इकडे गाडी चालवणाऱ्या लोकांपाशी. गाडी चालवायची वेगळी ट्रेनिंग आणि पुण्यात गाडी चालवायची वेगळी ट्रेनिंग अशी घेतली पाहिजे. सो आम्ही म्हणतो आज लास्ट दिवस आहे, यानंतर सगळं मुंबईत आहे. सो लास्टचा दिवस एकच छोटासा सीन आहे, त्यानंतर लगेच आपण मुंबईला निघणार आहोत असं मला बोललं तर गेलं आहे. असं मला काल पण बोललं गेलेलं, पण तरीही भरपूर वेळ लागला. सो शूटिंगचं असंच अनप्रेडिक्टेबल नेचर असल्यामुळे काही सांगू शकत नाही. पण आपण आता बघूया काय होतं आज. चला. मित्रांनो, आमचं शूट संपलेलं आहे, पुण्याचं शेड्यूल संपलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मुंबईला. पण त्याच्या आधी आपल्याला ओंकार मानकामेकडे जायचं आहे, कर्जतला. त्याच्याकडे एक छोटंसं काम आहे, ते काय ते तुला पोचूनच सांगतो. त्यानंतर आपल्याला जायचं श्रियाकडे, कारण श्रिया तिच्या आईकडे गेले नेरुळला. श्रिया नीराला पिकअप करून मग घरी जायचं आहे. तसं जाता आता कामं करत करत जायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे खाली म्हणजे ह्या टायमात निघाला तर खालीच असतो पुणे एक्सप्रेस वे. सो एक सुंदर असा रस्ता, सुंदर अशी गाडी, लेवल 3 ॲडॅसवर ऑटोमॅटिक चालणारी आपली गाडीला पळवत आम्ही चाललेलो आहोत. आणि बाहेर असा माहोल झाला आहे की पाऊस पडणार आहे. एक आतुरता जी पावसाची लागलेली आहे जून महिन्यामध्ये, काही औरच आहे. गोल्डन लाईट पडली. हे बघ काय करतो किती आहे? 25चे दोन काय मागे करायला तुम्ही. हा सीटवर पण अच्छा श्रिया नेहरू आहे. एक पोत तर उतरेल ते घरी जाणार ते मागे. लेवलला गाडी लागली. फायनली बंद झालंय आणि म्हातारी कामगार लेवल निघूया. भूक लागले रे, तर तिथे सांगितलंय जेवण ऑलरेडी. अच्छा, नाही तर भाई आपण चिकन लपेटा खायला गेलो असतो, पण ठीक आहे. 2 दिवस जे बाहेरचं खातोय ना आम्ही, काय झालं फक्त सेट वरचा 1 दिवस आणून लपेटा बाहेर होते. इंद्रायणी राईस आणि चिकन होतं त्याच्यात. मित्रा, हा जो राईस आहे ना, आई शपथ खाल्ला तुम्ही? भाई खाल्ला, रडशील रडशील, डोळ्यातून पाणी येईल भाई. श्रियाचा नशा आहे हा राईस खास. बेकार. अरे इंद्रायणी राईस म्हणजे हा मला वाटतं ती 1-1.5 महिन्यात उडवेला, एवढा बाप राहायचंय. उडवू शकते पण. माझी चिंगडू, माझी मंगडू, अगं माझी चोंडू. काय तुझी उलटी काय वळते? तू वळते आता? वळते तू आता? हा, वळते तू आता? वळ वळ. कमान.
किती आठवण आली मला तुझी. मला तुझी किती आठवण आली. सासू के घर पे आके मौज करने वाली बात है, समझे? तुम्हारे है क्या ऐसा? खाओ खाओ, पी लो, बाद में बात करो. सो मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत घरी आमच्या आदरणीय श्रेया आणि नीना यांना घेऊन. मी आत्ता कालच्या व्लॉगवरचे कॉमेंट्स बघत होतो. फारच सुंदर कॉमेंट्स आहेत. एकतर 2-3 गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत. बरेच लोक बोलत आहेत की साखर खाल्लेला माणूस त्याच चित्रपटाचं शूटिंग चालू आहे का वगैरे. हो, आणि त्याच फिल्मचं शूट करतो आहे. त्याची स्टोरी पण मी टाकलेली. आणि एक नाटक पण आहे जुनं प्रशांत दामलेंचं नाटक आहे साखर खाल्लेला माणूस. पण मला वाटतं आम्ही तो नाटक बघितला नाही. मी तर नाही बघितलं, पण मी सरांशी बोललो तर ते बदले की हा त्याच्यावरच आहे, पण थोडंसं ऑफकोर्स चेंज केलं आहे चित्रपटाच्या हिशोबाने आणि त्याला एक मेसेजिंग आणि असं काय. बट ते सगळं आपण नको रिव्हील करूया आता. बट हां, मी तीच फिल्म शूट करतो आहे. पुण्याचं शेड्यूल संपलं आहे माझं, तर बाकी होईल तसं तुम्हाला व्लॉग्समध्ये दिसतच राहील. एकाने कमेंट केले की डेली व्लॉग्स दादा बंद का केलेस? मी बंद नाही केलेत, मी डेली नाही करत आहे व्लॉग, हे पण खरं आहे. पण आता कामाच्या हिशोबाने एका वेळेला रील्स, फिल्म, यूट्यूब, बिझनेस असं एकत्र करत असताना जरासं कधी कधी नाही जमत डेली करायला. आणि थोडं कठीण पण आहे डेली करणं, कारण की टॉपिक पण मिळायला पाहिजे किंवा वेळ मिळायला पाहिजे. टॉपिकचा डेली व्लॉग्सचा विषय असा आहे ना की काहीही तुम्हाला दाखवू नाही शकत आम्ही. हां, म्हणजे काही केलं आणि काहीही म्हणजे काहीतरी दाखवायला पण नसलं पाहिजे ना. म्हणजे त्यासाठी पूर्ण एक ती लाईनअप आहे की व्यवस्थित काहीतरी दिवसात कॉन्टेंट मिळायला पाहिजे, तरच ते रात्री मग बसून परत त्याला एडिट, मग ते सगळं काय पण एडिटचा पण वेळ मिळाला पाहिजे. तर वेळे अभावीच आहे विषय, बाकी काहीच नाही. आणि कधी कधी असं होतं की आता जसं 4 दिवस मी पुण्यात होतो, पण मला पुण्यात नाहीच व्लॉग करता आला, कारण की मी पूर्ण वेळ 12 तासाची शिफ्ट फिल्म करत असताना त्याचा लुक रिव्हील नाही करू शकत. त्याच्यामुळे 12 तास मला नाहीच करता येणार, तर मी आणणार कुठून? 12 तास झाल्यानंतर टॅव होतं डायरेक्ट संध्याकाळी हॉटेलला. म्हणजे सेटवरच्या पण गोष्टी दाखवताना थोडंसं केअरफुल लागलं, नाहीच करू शकत ना. म्हणजे असं चुकीचंच आहे की फिल्म याच्या आधी इथेच तुम्ही फिल्म बघताय वगैरे, ही एक्सक्लुझिव्हिटी कुठून आणणार? तर असं. दुसरी गोष्ट, एक कॉमेंट आहे की अंडरचं जे एक कॉमेंट लोकांनी खूप केलं. पहिली गोष्ट, हां, एक तर मला खूप भारी वाटलं की ते सगळे बोलले की दादा आम्ही बघितलेलं समीर चौगुलेचं, पण आम्ही जिंक्स नाही केलं. जिंक्स म्हणजे मला कळलं नाही. जिंक्स म्हणजे मिक्स नाही केलं असं असेल त्यांना. हां, म्हणजे मिक्स नाही केलं, म्हणजे मिक्स नाही. जिंक्सचा अर्थ होतो काय होतं? कशा जिंक्सचा अर्थ तेच होतं ना. नाही, एक काय लावतात ना, जिंक्स केल्याने बोलल्याने गोष्ट खराब होते टाईप्स काहीतरी आहे, ते त्याला जिंक्स म्हणतात. मित्रा, जेझी शब्द नाही आहे ऍक्च्युली, जाऊ दे, मधलाच आहे. हायस्कूल लक्ष्मीबाई खानविलकर. सो जिंक्स नाही केलं म्हणजे त्यांना असं होतं की तू सांगत नाही तोपर्यंत आम्हाला बोलायचं नव्हतं, नाहीतर तुझा प्रोजेक्ट कॅन्सल वगैरे झाला असेल, किंवा तू काय बेसिक नजर बट्टू काइंड ऑफ. हा, नजर बट्टू. ते बोलले की एकदा मी अशीच ऑरेंज ज्यूस गँगची स्वप्नील जोशी बरोबर मीटिंग झालेली, पण त्याचं काय पुढे बघितलं नाही असं ते म्हटले. म्हणजे काय काय गोष्टी वर्कआउट होतात, काय काय नाही होत, त्या हिशोबाने त्यांनी जिंक्स नाही. ठीक आहे, चांगला. दॅट्स अ व्हेरी स्वीट. आय लाईक दॅट. ज्या लोकांनी कमेंट केली, लव्ह यू गाईज. हे काय असं एक असतं. अच्छा. शायनिंग. तर अजून एक बरेच कमेंट आहे ज्याच्यावर आपण जो विषय बोललेलो की तू माझ्या अंडर लागलायस आता. तर त्या अंडरमध्ये लोक अंडरवेअर सगळे याला मी प्रोव्हाइड करतोय. की यावर्षी मग आखणीचं करणार आहे की नाही, आम्हाला बघायला मिळणार आहे की नाही? आखणी आपण करणार आहोत, असं नाही आहे. म्हणजे मुंबई मधले लोक मला चोपायला घेतील. आखणी ऑफकोर्स होणार, पण मी पहिल्या इतकं स्ट्रेसफुल नाही करणार आहे गोष्ट. थोडीशी मी माइल्ड ठेवणार आहे, कारण की आता मी शिफ्ट पण झालो आहे, त्यामुळे थोडंसं ट्रॅव्हलिंग हा विषय पडेल आणि थोडंसं लायटर व्हर्जनवर करतो आहे. म्हणून तुम्ही माझ्या इन्स्टा स्टोरीज बघत असाल तर मग मी फक्त ज्या काही
जे माझे मंडळ आहेत जुन्या आधीपासून यांच्याबरोबर करतोय त्यांना मी निरोप दिलेला आहे आणि करू. आणि एक व्लॉग आमचा जो आम्ही नेहमी करतो तो करू, पण आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने करू. काय होणार कसं होणार ते आम्ही तुम्हाला आत्ता काय रिव्हील नाही करणार आहे, पण आम्ही करू जरा वेगळ्या पद्धतीने करू. आणि हो तर गणपती होतीलच, फक्त थोडा स्ट्रेस कमी घेतोय बस एवढंच. केस जायला लागल्यावर माणूस स्ट्रेस कमी. हां म्हणजे प्लॅनिंग ऑलमोस्ट चालू झाले आहेत. इनफॅक्ट माझे अर्धे गणपती घेतले पण आहेत मी आता. आणि सिद्धेश जो माझ्याबरोबर असतो नेहमी त्याला मी ते दिलं आहे की तो सगळं बघतोय आता. तर तसं थोडं आहे, तर आपण करूया गणपती, असं होणार नाही. ओके. तर माया कपूर यांची एक कमेंट आहे की यू लुक डिस्टर्ब्ड इन दिस व्लॉग. असं डिस्टर्ब्ड वाटतोय असं कमेंट आहे. माहिती नाही, मे बी बायको आणि मुलीपासून लांब आलोय पहिल्यांदा म्हणून मे बी मी डिस्टर्ब्ड वाटतोय. पहिल्यांदाच एवढं असं मागून एक आवाज आला पहिल्यांदा. हा, बोल बघितलं श्रेया, तो काय पोरी बोलतेस? तुला पहिल्यांदा. पहिल्यांदा कुठलं गाणं आहे रे ते? श्रेयाला भूक लागली आहे. इथे मॅकडॉनल्ड्स आहे, अजून काहीच नाही. मॅकडॉनल्ड गेला मागे हां काय मुली श्रेया सरळ घेऊ की काय करू? सरळ खूप वेळ 15 मिनिटं एक्स्ट्रा लागतो. अच्छा मग काय राईट नाही घेऊ? राईट नाही घेतलं तर खायचं कुठे ते शोधून बसायचं. मग तू माझ्या काय इथे बसते का आता? एक सांग ना काहीतरी. प्रशांत दादा आणि तू दोघे सख्खे भाव दिसतात. त्याच्या खाली एक कॉमेंट आहे ती वाच. गोटीत गोटी आहेत दोघे. बाई, उत्तर कॉमेंट मध्ये पब्लिकनेच दिली आहे, गोटीत गोटी आहे त्यामुळे दोघे. आम्ही बोलायची गरज नाही असं मला वाटतं. पण आपल्याला आम्हाला असं खूप लोक बोलतात की तुम्ही दोघं भाऊ दिसता. मे बी बॉडी बिडी आणि मी कॉलेजमध्ये होती तेव्हा पण मला वाटलं. तुला वाटलेलं स्टार्ट का असं ना? 14ची गोष्ट. नाही, पण का असं वाटलं? आमच्यात का? असं काय सांगते, सिमिलॅरिटी अशी? सुरुवात करते. एक सेम पोट आहे, सेम पोट आहे. सेम रंग आहे, हम्म. सेम ऑलमोस्ट सेम केस आणि ऑलमोस्ट थोडंसं डोकं असं सिमिलॅरिटीज खूप आहे अशा चेहऱ्यामध्ये पण असं. या आम्हालाच वाटत आहे, पण बाकीच्या दुनियेला वाटतं. ठीक आहे, मला तर लोक बोलतात शरद केळकर. भाई शरद केळकर आलाय बोलतो ब्लॉग. नाही थोडासा वाटतो शरद केळकर. चष्मा विष्मा घातला की तो स्वस्तातला वाटतो. ठीक आहे. स्वस्तातला मागून शरद केळकर. हाय दादा, नीनाचा फेस रिव्हील कधी करणार? मला निकिता ताई पण विचारते. नीनाचा फेस रिव्हील आम्ही कधी करणार आम्हालाच नाही माहिती. पण मला फेस असं चेंज वाटतं, झाला तिचा की मग करतो मी रिव्हील. आमच्या म्हणजे नीनाला- चेंज झाला की जुना फेस रिव्हील कर असं करेल. आमच्या नीनाला डायरेक्ट आम्हाला असं वाटतं की नाहीच आपण करायला पाहिजे. माहिती नाही मला अजून तरी गट फिलिंग नाही आली. गट फिलिंग आली की मी करीनच. सो नॉट डिसाइडेड येट. नोटिस करिया सी पण तू बताने वाला नहीं हूं दिया सी, सो वी नॉट आस्किया सी. समीर चौगुले डेंजर. यो 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 आम्ही आलेलो आहोत पारसी कॅफेला. आणि मला हे रिअलाइज झालं की पहिल्यांदाच आमची नीना पण पहिल्यांदाच नीना दिस इज वेअर एव्हरीथिंग स्टार्टेड. हाँ पहिल्यांदाच नीना पारसी कैफे लेते हैं. ए भाई इधर ही तेरे बाप का करियर चालू है भाई रील्स का. आ जाओ. पारसी कॅफेला उद्या नीना स्वतः पण रील बनवेलच ना कंटिन्यू. कुठेही बस आपलंच आहे. ये काय हो माझी पोंगी ग. नीना अजून या जागेबद्दल माहिती नसेल पण ऑफकोर्स दिस अ व्हेरी स्पेशल प्लेस. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे का. आवडलं तुला हे? आवडलं? किती लाईटेड पण इकडे सगळीकडे लाईटच लाईटेड. सगळीकडे लाईटेड आलू माझी गो. नीनाचं सोडा श्रिया पण किती टायमानी पारसी कॅफेला आहे. तू पहिल्यांदा आले नाही बनल्यावर? नाही मी एकदा आलेले एकदा बाहेरच घेतली. हल्लं वगैरे नव्हतं. बाहेर नव्हतं पण आतमध्येच आहे. नाही इथे बसले की ना आलेली.
सो क्लासिक कॅफेला आम्ही एका टाईमला ऑलमोस्ट रोज यायचो. म्हणजे आता पण येतो कधी कधी, पण आता कामामुळे जास्त नाही येता येत. सो या दॅट इज दॅट. ए काय करते का? ए